If the concept of oxidation half reaction and reduction half reaction is totally clear to you, so another concept related with this today I am going to explain now the cathode and anode reactions. The cathode and anode reactions. Anode reactions. Actually, this concept is important for 8th lesson, that is metallurgy. But the basics for the cathode and anode reaction, now just now we have seen. That's why we are discussing this concept only, okay, which is very much related to our concept, the cathode and anode reaction. Okay, so what is the cathode and anode? They are the electrodes actually. Electrodes electrodes okay. Electrodes means what? Electrodes means the carbon rod or the rod of any material used in an electrolytic cell which carries positive or negative charge on it, called as electrode called as इलेक्ट्रोड. ओके, तर इलेक्ट्रोड कशाला म्हणणार आपण? इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये आपण कार्बनचे जनरली यूज करतो किंवा एनी अदर मटेरियल, कोणतेही मटेरियल असेल, जसं नॉर्मल सिम्पल स्ट्रक्चर. फॉर एक्झाम्पल, दिस इज अन इलेक्ट्रोलिटिक सेल विच हॅव 2 रॉड्स इन इट. ओके, हे 2 रॉड त्यामध्ये आहेत फॉर एक्झाम्पल. ओके, विच हॅव 2 रॉड्स इन इट. That 2 rods may be made up of carbon or any other material who have electrical charge on them, may be positive and another one is the negative. There are 2 types of electrodes then according to the charge. Okay, we know that what is the charged particles are called. Positively charged particles are called as cations. What they are called? Cation. And negatively charged particles are called as anions. ओके, ज्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असेल त्यांना कॅटायन म्हणणार आणि ज्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज असेल त्यांना आपण काय म्हणणार? ॲनायन्स. मग आता कॅटआयन्स ज्या इलेक्ट्रोडवर जाता त्या इलेक्ट्रोडला म्हणतात कॅथोड. त्या इलेक्ट्रोडला काय म्हणायचं? कॅथोड. आणि ॲनआयन ज्या इलेक्ट्रोडवर जाता त्याला म्हणायचं ॲनोड. ओके, कॅटआयन ज्या इलेक्ट्रोडकडे अटॅच झाले किंवा अट्रॅक्ट झाले, दॅट इलेक्ट्रोड इज कॉल्ड एज कॅथोड. अँड the electrode on which anions means negatively charged particles are attracted, they are called as anode. तर कॅट आयन आणि anion काय? हे आयनांचे प्रकार आहे. जसं Na+Cl- हे कॅट आयन आणि एन आयन आहे. ओके, आणि हे जे चार्जड आहे, हे जे रॉड्स आहे, हे कॅथोड आणि ॲनोड आहे असं आपण म्हणू. कॅथोड आणि ॲनोड. जर कॅटायनवर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर कॅथोडवर कोणता चार्ज पाहिजे? मग निगेटिव्ह, कारण अट्रॅक्शन कशामध्ये असतं? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये. जर ॲनायनवर निगेटिव्ह चार्ज आहे तर ॲनोडवर कोणता चार्ज पाहिजे? पॉझिटिव्ह. म्हणजे सिम्पली इथे जो पॉझिटिव्ह चार्जवाला आहे तो पॉझिटिव्ह चार्जवाला इलेक्ट्रोड कोणता आहे? ॲनोड. याला काय म्हणणार आपण? ॲनोड. आणि निगेटिव्ह चार्ज ज्याच्यावर आहे त्याला काय म्हणणार आपण? कॅथोड. ओके, सो सिम्पली जर आपण ह्यामध्ये काय घेतलं, फॉर एक्झाम्पल हे वॉटर आहे. वॉटर आहे आणि आपण यामध्ये ह्या वॉटरमध्ये NaCl जर टाकला तर NaCl मधला हा जो बॉन्ड आहे तो ब्रेक होतो. आणि ब्रेक म्हणजे कधी ब्रेक होणार? जेव्हा ह्या इलेक्ट्रोड्सना आपण कनेक्ट केलं इलेक्ट्रिसिटी सोबत. ओके, ह्या इलेक्ट्रोड्सना जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी सोबत कनेक्ट करू, फॉर एक्झाम्पल दे आर कनेक्टेड टू वन बॅटरी. ओके, एका बॅटरीला ते कनेक्टेड आहे. ओके, आणि जेव्हा आपण याचं बटन जे आहे ते ऑन करणार त्यावेळेस काय होणार? यातून इलेक्ट्रिसिटीचा फ्लो होईल. इलेक्ट्रिसिटी ह्या सोल्युशनमधून पास होणार आणि बॉन्ड ब्रेक होऊन काय होणार? Na+ आणि Cl- आयन फॉर्म होतील. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज इलेक्ट्रोलिसिस. द ब्रेकिंग ऑफ बॉन्ड विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिसिटी इज कॉल्ड एज इलेक्ट्रोलिसिस.
ओके. सो Na+ आणि Cl- आयन फॉर्म झाले. आता हा Na+ तो कुणाकडे जाणार, ह्या मायनसवाल्याकडे म्हणजे कॅथोडकडे. हा आहे कॅट आयन जाणार कॅथोडकडे, आणि हा ऍनायन जाणार कशाकडे, ॲनोडकडे. ओके. सो कॅटआयन कॅथोडकडे आणि ऍनायन ॲनोडकडे गेला. मग त्यांच्यावरच्या हाफ रिॲक्शन्स आपल्याला लिहावे लागतात. ओके. सो सी कॅथोड रिॲक्शन फर्स्ट. कॅथोड रिॲक्शन, कॅथोडवर काय रिॲक्शन होणार, कॅथोडवर कोण गेला, हा Na+ कॅट आयन गेला. Na+ हा प्लस आहे. ओके. ऑलरेडी मग याला जर स्टेबल व्हायचं आहे तर याला एक इलेक्ट्रॉन घ्यावा लागेल. एक इलेक्ट्रॉन का घ्यावा लागणार, आता हे आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलंय मागच्या लेक्चर्समध्ये, की जर मेटलचे कॅटायन्स असतील तर ते काय करता, इलेक्ट्रॉन घेता आणि काय होता, स्टेबल होता. ओके. हे इथे इलेक्ट्रॉन घेतलेला आहे, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टेड आहे, त्यामुळे ही कोणती रिॲक्शन आहे, रिडक्शन हाफ रिॲक्शन. ओके. मग ॲनोडवर काय रिॲक्शन होणार, ॲनोडवर काय रिॲक्शन होईल, ॲनोडवर कोण चालला, Cl-. ओके. Cl-. वी नो दॅट द anions of non-metal or the ions of non-metal always give electron to other. मग आता हा इलेक्ट्रॉन देणार, एक Cl- किती इलेक्ट्रॉन देऊ शकतो, एकच इलेक्ट्रॉन देऊ शकतो. बट नेहमी लक्षात ठेवा की क्लोरीन हा कधी सिंगल नसतो. जर पिरियॉडिक टेबलचा कन्सेप्ट आठवत असेल तुम्हाला, की क्लोरीन इज अन हॅलोजन, आणि हॅलोजन हे X2च्या फॉर्ममध्ये असतं. म्हणजे कोणताही एलिमेंट सिंगल नसतो, 2च्या फॉर्ममध्ये असतो. म्हणजे इथे फॉर्म होताना क्लोरीन गॅस फॉर्म होणार आहे. त्यामुळे आपल्याला इथे बॅलन्सिंगसाठी काय घ्यावं लागेल, मग 2 क्लोरीनचे ॲटम घ्यावे लागतील. ओके. मग 2 क्लोरीन म्हणजे किती चार्ज झाले, एका क्लोरीनचा 1 मायनस, तर 2 क्लोरीनचे किती मायनस, 2 मायनस चार्ज. ओके. सो क्लोरीनने काय केला, इलेक्ट्रॉन दिले, इलेक्ट्रॉन घेतले तर ॲरोच्या अलीकडे लिहितो आपण LHS ला, इलेक्ट्रॉन दिले तर ॲरोच्या पलीकडे RHS ला. मग ही कोणती रिॲक्शन झाली, ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. ही झाली ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. ओके. हे झालं सोडियम क्लोराईडचं इलेक्ट्रोलिसिस Na+ आणि Cl- मध्ये, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन हाफ रिॲक्शन ऑन कॅथोड अँड ॲनोड. ओके. वन मोर एक्झाम्पल आय एम गोइंग टू सॉल्व नाव. फॉर एक्झाम्पल कन्सिडर, इथे आता हे लिहिण्याआधी इथे इलेक्ट्रोलिसिस लिहावं लागेल आपल्याला. NaCl गिव्स Na+ प्लस 2Cl- किंवा सिम्पली Cl- लिहिलं तरी चालेल, रिॲक्शन नंतर बॅलन्स होईलच, म्हणजे इथे लक्षात येईल. ठीक आहे. सो आता Na+ अँड Cl- म्हणजे इलेक्ट्रोलिसिस केलं आपण कुणाचं, सोडियम क्लोराईडचं. वन मोर एक्झाम्पल आय एम एक्सप्लेनिंग नाव. द एक्झाम्पल ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड. फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम ऑक्साईड. ओके. मॅग्नेशियम ऑक्साईड असेल तर MgO, इथे पण काय होणार, सेम इलेक्ट्रोलिसिस, मॅग्नेशियमवर +2 चार्ज असतो आणि ऑक्सिजनवर -2 चार्ज आहे, आपल्याला माहिती आहे. ओके. सो फर्स्ट कॅथोड रिॲक्शनवर कोण जाणार, कॅटायन Mg+2. ओके. याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. +2 -2 मॅग्नेशियम काय होऊन जाईल, न्यूट्रल. इलेक्ट्रॉन घेतले, त्यामुळे कोणती रिॲक्शन झाली, रिडक्शन हाफ रिॲक्शन. ओके. मग आता जे ॲनोडवर रिॲक्शन आहे ती कोणती रिॲक्शन होणार, ॲनोड रिॲक्शन. ॲनोडवर आपल्याला माहिती आहे कोणता चार्ज असतो, ॲनोडवर असतो पॉझिटिव्ह चार्ज. मग त्याच्यावर ॲनायन जाईल. ॲनायन कोण आहे, ऑक्सिजन, O-2. बट आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन कधी जसा सिंगल नसतो, तो O2च्या फॉर्ममध्ये असतो. मग O2 तर इथे आपल्याला 2 घ्यावे लागतील. तर एका ऑक्सिजनचे -2 चार्ज, तर 2 ऑक्सिजनचे किती चार्ज होतील, टोटल 4 इलेक्ट्रॉन. ओके. मग याने इलेक्ट्रॉन दिलेले आहे, त्यामुळे कोणती रिॲक्शन झाली, ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. Okay, very simple concept it is. Okay. Again I am solving one more example, and in homework you have to solve 10 examples. अजून एक एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. आता तुम्हाला होमवर्कमध्ये हे समजून घेऊन असेच 10 एक्झाम्पल काय करायचे, सॉल्व्ह करायचे, कोणतेही 10 कंपाऊंड्सना कन्सिडर करून. ओके. सो वन मोर एक्झाम्पल ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड. Al2O3, ॲल्युमिनियम ऑक्साईड. इथे काय होणार, ॲल्युमिनियमवर आपल्याला माहिती आहे किती चार्ज आहे, +3 चार्ज. ऑक्सिजनवर -2 चार्ज असतो. ओके. बॅलेन्सिंगकडे आपण सध्या लक्ष देणार नाही. ओके.
का? कारण जेव्हा आपण शिकू डिटेलमध्ये ह्या रिॲक्शन्स तेव्हा बघू. जस्ट मला तुम्हाला कॅथोड आणि ॲनोड रिॲक्शन सांगायचे आहे. बॅलन्सिंग बघू नंतर. फर्स्ट काय? कॅथोड रिॲक्शन. कॅथोड रिॲक्शन. कॅथोड रिॲक्शन मग कॅथोडवर कोण येणार? कॅट आयन, ॲल्युमिनियम+3. मग किती इलेक्ट्रॉन घेणार हा? 3 इलेक्ट्रॉन घेणार आणि ॲल्युमिनियममध्ये कन्वर्ट होईल. इलेक्ट्रॉन घेतले त्यामुळे ही रिडक्शन हाफ रिॲक्शन. रिडक्शन हाफ रिॲक्शन. देन ॲनोड. ॲनोडवर कोण येणार? ॲनोडवर येणार ॲनायन. ॲनोडवर ॲनायन कोणता? O-2. ॲज इट इज वी नो दॅट इट इज O2. ओके, दॅट्स वाय वी हॅव टू टेक हेअर 2 ऑक्सिजन. 2 टू जा 4 इलेक्ट्रॉन, म्हणजे 2 ऑक्सिजनने मिळून 4 इलेक्ट्रॉन दिले. त्यामुळे ही कोणती रिॲक्शन? ऑक्सिडेशन half reaction. Okay, so like this only you have to solve only 10 examples. Okay, so once again revise the conditions for oxidation, electronic conditions for oxidation, electronic conditions for reduction. See these examples and after that solve 10 examples.